महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये नेहमी रोज सकाळी नाश्त्यासाठी बनवण्यात येणारा पदार्थ म्हणजे कांदा पोहे. जर तुम्हाला पोह्याचे असेच अजून प्रकार पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा. नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मराठी मॉममध्ये तुमचं स्वागत आहे. तर कांदे पोहे परफेक्ट कसे बनवायचे, मोकळे व मऊसूत कसे बनवायचे आणि रात्रीपर्यंत मऊ कसे राहतील हे आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात आधी प्रमाण कसं घ्यायचं पोह्याचं ते पाहू. बऱ्याच गृहिणी अशाच पद्धतीने पोह्याचे प्रमाण मोजतात. जेवढ्या लोकांना पोहे बनवायचे तेवढे मोठी पोहे मोजून घेतात. इथे मी 3 लोकांसाठी पोहे बनवत आहे, तर 3 मोठी पोहे घेतलेले आहेत. मुठीने समजत नाही तर वाटीने मोजून पोहे घ्यावेत. 3 लोकांसाठी 3 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे मी चाळणीत टाकले आहेत. आपण चाळून घेऊ, नाही तर पोह्याचा लगदा होऊ शकतो. पोहे चाळून स्वच्छ निवडून घेतले आहेत. त्यानंतर पोहे स्वच्छ धुवून घ्यायचेत. पोहे सहसा चाळणीत धुवून घ्यायचे, खूप जास्त चोळायचे नाही. जास्तीचे पाणी नितळले जाते, त्यामुळे पोहे चाळणीत धुवायचे. पोहे धुतले की यामध्ये लगेच चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर व लिंबाचा रस 1 चमचा टाकायचा आहे. त्यानंतर जे पोहे आहेत ते आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने लावून घेतल्यामुळे पोह्यामध्ये चव आतपर्यंत जाते व पोहे छान लागतात. तर आपण 10 मिनिट हे जे पोहे आहेत ते भिजत ठेवूया. पोहे भिजत आहेत तोपर्यंत कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांद्याचे आणि पोह्याचे प्रमाण परफेक्ट असणं गरजेचं आहे. 2 वाटी पोहे घेतले तर 1 वाटी कांदा घ्यायचा. कांदा जास्त बारीक चिरायचा नाही, मध्यम आकाराचा ठेवायचा. पोहेसुद्धा आपले चांगले भिजलेले आहेत व मऊ झालेले आहेत. कढई घेतली आहे, त्यात 3 चमचे तेल टाकायचं आहे. कमी जास्त तेल तुम्ही टाकू शकता. त्यानंतर यामध्ये आपण मूठभर शेंगदाणे टाकून ते शेंगदाणे आपल्याला लालसर होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे. शेंगदाण्याचा रंग बदलला व साल तडतडली की समजायचं शेंगदाणे भाजलेले आहेत. शेंगदाणे त्यानंतर काढून घ्या. आपण आता उरलेल्या तेलात फोडणी टाकून घेऊ. त्यामध्ये सुरुवातीला टाकायचं आहे मोहरी तडतडली की त्यानंतर टाकायचे जिरे. त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. कांदा जास्त डार्क रंगावर परतवायचा नाही, मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. हिरवी मिरची टाकलेली आहे. मंद आचेवर कांदा परतून घ्यायचा आहे, जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही. त्यानंतर आपल्याला त्या फोडणीमध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला फोडणीमध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. नेहमीच्या आपण घाई गडबडीत बनवतो त्या पोह्यांपेक्षा हे पोहे नक्कीच चांगले लागतील. नंतर पोहे घालायचे व परतून घ्यायचे. पोहे जर जास्त कोरडे असतील तर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. पोहे 2 मिनिट वाफवून घ्यायचे. त्यानंतर तळलेले शेंगदाणे टाकायचे. तयार आहेत आपले गरमागरम वाफाळते पोहे. ते आपण शेव किंवा फरसाण यासोबत सर्व करू शकतो. आणि वरून आपण ओल्या खोबऱ्याचा किस टाकायचा, म्हणजे चव एकदम अप्रतिम लागते. नाश्त्याच्या व पोह्याच्या अजून रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तयार आहेत आपले गरमागरम पोहे. चला घ्या खाऊन. अशा पद्धतीने पोहे बनवायचे असतील तर नेहमी जाडे पोहे वापरायचे. पातळ पोहे अशा पद्धतीने बनत नाहीत.